कॅन्टोन्मेंट बेळगावीच्या महत्त्वपूर्ण विकासामध्ये वेगा ग्रुप व पॅस फाउंडेशन धोबीघाट तलावाच्या पुनरुज्जीवनाचे नेतृत्व करत आहे। कॅन्टोन्मेंट बेळगावीचे नेतृत्व स्वीकारल्यापासून सीईओ राजीव कुमार यांनी प्रदेशातील जलसंकट दूर करण्यासाठी अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले आहे। याचा उद्देश पॅस फाउंडेशनने धोबी तलाव येथे नव्याने बांधलेल्या तलावातील पाण्याचा प्रवाह सुधारणे, समाजामध्ये त्याचे निरंतर चैतन्य आणि महत्त्व सुनिश्चित करणे हे आहे। या प्रयत्नामध्ये निकामी झालेल्या विहिरी आणि बोरवेल पुनर्संचयित करणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि पावसाच्या पाण्याची साठवण प्रणालीची व्यापक अंमलबजावणी यांचा समावेश आहे। याबद्दल पॅस फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर माधव प्रभू यांनी अधिक माहिती दिली आहे। KNN सिटी न्यूजच्या वीक्षकांना नमस्कार। मी डॉक्टर माधव प्रभू, प्रेसिडेंट पॅस फाउंडेशन। आम्ही बेळगावात गेली 2016 पासून जवळजवळ 8 वर्ष आम्ही इकडे काम करतोय। आतापर्यंत आम्ही 12 तळी आणि 3 विहिरी पुनर्जीवित केलेल्या आहेत आणि लाखो झाडं लावलेली आहेत। या वर्षी सुद्धा आम्ही 4 प्रोजेक्ट घेतले। त्यामधला एक प्रोजेक्ट म्हणजे हा धोबीघाटचा प्रोजेक्ट। इथे आम्ही जवळजवळ 2.5 एकरचं तळं निर्माण केलेलं आहे। 10 फूट आम्ही खणलेलं आहे आणि इकडे हे जवळजवळ आता पिचिंग आम्ही करायला लागलो आहे। ह्या व्यतिरिक्त आज आम्ही बेळगावात आणखीन 3 प्रोजेक्ट केलेले आहेत। कंगराळीमध्ये एक विहीर केले, खासबागमध्ये एक मोठी विहीर केलेली आहे जिकडे आज भरपूर पाणी लागलेलं आहे, आणि गजपती नावाच्या गावामध्ये 6.5 एकरचं तळं केलेलं आहे। ह्या सगळ्या प्रोजेक्ट्समुळे बेळगाव जिल्ह्यामध्ये मुबलक पाणी पुढच्या वर्षी होईल असा आमचा देवाकडे प्रार्थना आहे। विहिरी आणि बोरवेलची देखभाल आणि पुनर्संचयित करण्याचे प्राधान्य छावणी प्रदेशातील पाणी टंचाई दूर करणे असून रहिवाशांसाठी विश्वसनीय पाणी पुरवठा सुनिश्चित करणे हा आहे, असे पॅस फाउंडेशन सेक्रेटरी प्रीती कोरे यांनी सांगितले आहे। मी डॉक्टर प्रीती कोरे, सेक्रेटरी पॅस फाउंडेशन। इथं आम्ही जे तलाव केलं धोबीघाटच्या इथं ते साधारण 2 एकरचं आहे आणि 10 फूट आम्ही खणलं आहे। हे ॲक्च्युली नॅचरल एक तलाव नव्हतं आणि आता आम्ही हे तलाव बनवलं आहे आणि ह्याला पूर्ण पिचिंग पण करतो आहे आम्ही। त्याच्यामुळे जर पाणी साठलं इथं तर आजूबाजूच्या सगळ्या घराचे विहिरी, बोरवेल सगळंच रिचार्ज होईल, ग्राउंड वॉटर पण वर येईल असे आम्ही अपेक्षा करतो आहे। आणि ह्या प्रोजेक्टला आम्हाला सहभाग दिलेलं म्हणजे स्नेहम टेपिंग सोल्युशन्सवाल्यांनी, ज्यांनी त्यांच्या CSR फंड्स प्रमुख ह्या लेकला फंडिंग दिलेलं आहे। धोबीघाट तलावाचे पुनरुज्जीवन समुदायासाठी व स्थलांतरित पक्षांसाठी सहाय्यक होणार असल्याचे पॅस फाउंडेशन डायरेक्टर दीपक ओवळकर यांनी सांगितले आहे। नमस्कार, मी दीपक ओवळकर, मी पॅस फाउंडेशनचा डायरेक्टर आहे। आमच्या पॅस फाउंडेशनचा नेहमी उद्देश आहे, कायमचा उद्देश आहे की वॉटर रिज्युनेशन म्हणजे जे जुने तलाव आहेत त्या तलावांना पुनर्जीवन करणं, आणि हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। पण ह्यावेळी आम्ही फर्स्ट टाईम हा एक वेगळा लेख तयार केलेला आहे। आणि आजच्या काळामध्ये मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे की पाण्याची गरज काय आहे, आणि ही सगळ्यांनी ओळखून आपण सर्वांनी असे प्रयत्न केले पाहिजेत। त्याचबरोबर आम्हाला जे CSR फंडिंग होतं बेळगावच्या आजूबाजूंचे जे इंडस्ट्रीज आहेत, कंपनीज आहेत, त्यांचं होतं। मी त्यांचे आभार मानतो। त्यांच्या फंडिंगमुळे आम्ही ह्या गोष्टी करू शकतो। आणि मी त्यांना आणि आव्हान पण करतो की जर त्यांना असे काही प्रोजेक्ट्स करायचे असतील तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा। आम्ही असे प्रोजेक्ट करण्यासाठी नेहमी तयार आहोत। अशा कार्यांसाठी बेळगाव जिल्ह्यातील कंपनीने CSR फंडिंग करण्याचे आवाहन पॅस फाउंडेशन कडून करण्यात आले। विनोद कोलकार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।